पुनस्तत्प्रक्षिपेत् रसे कोष्णे सप्ताहमेतेन विधिना तस्य भावना पूर्वोक्तेन विधानेन लोहै चूर्णीकृतैः सह तत्पीतं पयसः दद्यात् दीर्घमायुः सुखान्वितम् जराव्याधिप्रशमनं देहदार्ढ्यकरं परं मेधास्मृतिकरं धन्यं क्षीराशि तत्प्रयोजयेत् प्रयोगः सप्तसप्ताह त्रयश्चैकश्च सप्तकः निर्दिष्टस्त्रिविधस्तस्य परो मध्यो वरास्तथा फलमर्धफलं कर्षो मात्रा तस्य त्रिधा मता. तर शिलाजतू भावना विधिमाह, शिलाजतूला भावना कशी द्यायची ते या श्लोकामध्ये आहे. प्रक्षिप्त इत्यादी प्रक्षिप्तांतरम उद्धृतम प्रक्षितोद्धृतम, प्रक्षिप्तोद्धृतमचा विग्रह दिला की टाकून परत वर काढलेला. लोहैही सह इति भागा नियमे लोह समान भागता शिलाजतुनः प्रयोगः सप्तसप्ताह इति सप्तसप्ताह व्यापक प्रयोग इत्यर्थः. एवं त्रयश्च एकचः च सप्तकः इति अत्रापि बोधव्यम्. प्रक्षिप्त पहिल्यांदा भावना विधी सांगितला की ज्या दोषनाशक द्रव्यांच्या काढ्याची भावना द्यायची असेल त्या कोषनाशा काढ्यामध्ये शिलाजतू मिसळून तो उन्हात वाळवायला ठेवायचा आणि जेव्हा पहिला काढा द्रव्य सुकेल तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा शिलाजतू बुडवावा आणि या प्रकारे 7 दिवसामध्ये एक भावना पूर्ण होते. तर ज्या रोगावर आपल्याला वापरायचा आहे त्या रोगनाशक द्रव्यांचा काढा करून त्याच्यामध्ये तो शिलाजतू बुडवायचा आणि उन्हात वाळवायचा. अशा पद्धतीचं ती भावना, त्याला सूर्य तापी शिलाजित म्हणतात, हे आपण पाहिलं. आणि मग पुढे शिलाजतू सेवन विधी सांगितलेला आहे. पूर्वोक्तेन विधानेन लोहैः चूर्णीकृतैः सह तत्पीतं पयसा दद्यात् दीर्घमायुः सुखान्वितं जराव्याधि प्रशमनं देहदार्ढ्यकरं परं मेधास्मृतिकरं धन्यं क्षीराशी तत्प्रयोजयेत. तर शिलाजित सेवन करताना दूध हा आहार ठेवणं महत्वाचं आहे. आणि मग प्रयोग हा सप्तसप्ताह त्रयश्च एकैकश्च सप्तकः निर्दिष्टः त्रिविधः तस्य पर मध्य अवर. तर उत्कृष्ट प्रयोग, मध्यम प्रयोग आणि हीन प्रयोग असे 3 प्रकारे त्याचा प्रयोग करता होतो. आणि त्याची मात्रा आहे पलम, अर्धपलम, कर्ष, मात्रा तस्य त्रिधा मता. तर एक पल, अर्धा पल आणि कर्ष अशी 3 प्रकारची त्याची मात्रा आहे. तर पूर्वोक्त विधानानुसार यथायोग्य प्रकारे शुद्ध केलेलं आणि भावना दिलेलं शिलाजतूचं चूर्ण हे लोह चूर्णाबरोबर मिसळून दुधाबरोबर पिले असता सुखायू आणि दीर्घायू प्राप्त होते. तर शिलाजतू हे लोहाबरोबर घ्यायचं आहे, म्हणजे लोह भस्माबरोबर. लोह चूर्ण येतात लोह भस्म असा आपण घ्यायला पाहिजे. तर शिलाजतू आणि लोह हे दुधाबरोबर घ्यायचं आहे. आणि या शिलाजतू रसायन सेवन केल्यामुळं रोग तथा अकाली येणाऱ्या वृद्धावस्थेची लक्षणे दूर होतात. शरीर सुदृढ करणाऱ्या योगामध्ये शिलाजतू हा श्रेष्ठ आहे. देहदार्ढ्य करम परम असं म्हटलेलं आहे. आणि याच्या सेवनानंतर मनुष्य धन्य बनतो. शिलाजतू सेवन कालामध्ये दूध पर्याप्त मात्रेत सेवन केलं गेलं पाहिजे. तर शिलाजित सेवन करत असताना दूध हे भरपूर आहारामध्ये असणं आवश्यक आहे. शिलाजत हा 7 आठवड्यापर्यंत निरंतरच उपयोगात आणणं हा उत्तम प्रकार आहे. 7 आठवडे शिलाजित घेणं हा उत्तम प्रकार, 3 आठवड्यापर्यंत प्रयोग करणं हा मध्यम प्रकार आणि केवळ 1 आठवडा जर शिलाजतू प्रयोग केला तो कनिष्ठ प्रकार आहे. याप्रमाणे शिलाजतू प्रयोगाच्या 3 पद्धती आहेत. आणि मात्रेनुसार सुद्धा याचे 3 प्रकार केले जातात. एक पल म्हणजे 4 तोळे ही उत्तम मात्रा, अर्धा पल म्हणजे 2 तोळे म्हणजे साधारणपणे 20 ग्रॅम ही मध्यम मात्रा आणि 1 कर्ष म्हणजे 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम
ही कनिष्ठ मात्रा आहे. शिलाजतू प्रयोगाचे विधी आणि मात्रा याचा विचार करताना रोग्याची शारीरिक स्थिती आणि दोषप्रकोपाचं प्रमाण हे चिकित्सकानं स्वतः पाहून किती दिवस आणि किती मात्रेत शिलाजतू द्यायचा हे ठरवावं. दोष अल्प असतील तर अल्प मात्रा आणि अल्प समय शिलाजतू देणं हे अधिक योग्य ठरेल. वाग्भटाच्या मतानुसार मधुमेही रुग्णामध्ये 1 तुला म्हणजे 5 शेर शिलाजतू सेवनाचे विधान सांगितलेलं आहे. तर सुश्रुताच्या मतानुसार 10 तुला म्हणजे 50 शेर शिलाजतू खाण्याचा आदेश सांगितलेला आहे. पण या दोन्ही मात्रा आयुष्यभर घेण्याच्या समजल्या तरी सुद्धा फार अधिक वाटतात. मधुमेहाखेरीज अन्य रोगामध्ये याचे सेवन करण्यासंबंधी लिहिताना सुश्रुतांनी सर्वाधिक पूर्ण मात्रा 100 पल म्हणजे 400 तोळे इतकी सांगितलेली आहे. आज मात्र सामान्यतः 150 मिलीग्रॅम पासून 3 ग्राम पर्यंत याचा प्रयोग केला जातो. तर सध्या हे पूर्वीचे काही प्रमाण वापरलं जात नाही. सध्या 3 ग्रॅम पर्यंतची मॅक्झिमम मात्रा वापरली जाते. तर अशा पद्धतीनं हा शिलाजीत सेवन लोहभस्म पण याच प्रमाणात घ्यायचंय. हा लोहभस्म भस्म पण हो याच जिथे प्रमाणात प्रमाण सांगितलं जेवढं शिलाजीत तेवढं घेऊ शकता. वाघभटके आता मात्रा विवेचन हिंदीमध्ये काही सांगितलं का 1 पल म्हणजे हे मात्रा सांगितलं. तर वाघभटके अनुसार मधुमेह के रोगी के लिए 1 तुला 5 शेर शिलाजीत के सेवन का विधान है. सुश्रुत संहिता में तो शतम शतम तुलायास्तु सहस्रम 10 तौली के 10 तुला 50 शेर शिलाजीत खाने का आदेश है. इस कल्प का यथाविधि निर्वाह कर लेने वाले पुरुष को आयु 1000 वर्ष की हो जाती है. यदि कोई रोगी 1-2 तोला या 5-7 तोला शिलाजीत का सेवन करने के बाद यह कहने लगे कि नहीं भाई इससे तो कोई लाभ नहीं हुआ, तो वह शास्त्र की दृष्टि से अपराधी है. इस अवसर पर उसके आहार विहार पर भी पूरा ध्यान देना चाहिए. सुश्रुत संहिता ने इसका सेवन भल्लात कल्प की भांति करना निर्देश किया गया है. उस स्थिति में इसकी पूर्ण मात्रा 100 पल 400 तोड़े. आज की स्थिति में वह मात्रा सेवन कराने की दृष्टि से विचारणीय है. वर्तमान स्थिति में इसकी सामान्य मात्रा 125 मिलीग्राम लेकर 3 से 6 ग्राम तक प्रयोग करानी जाती है. तर अशा पद्धतीनं 3 ते 6 ग्रॅम पर्यंत वापरायचं आहे. आणि लोह भस्म किती वापरायचं ते वैद्यांनी ठरवायचं आहे. अगदी सम प्रमाणात सुद्धा लोह भस्म त्याबरोबर वापरता येणं शक्य आहे. पण ते अधिक प्रमाण होईल तर त्या दृष्टीनं आता 125 मिलीग्राम शिलाजीत घेतलं तर त्याच्यामध्ये 125 अशा पद्धती कमी मात्रेमध्ये जर घेताना तेवढं. पण ज्यावेळेला जास्त मात्रेमध्ये घ्यायचं असेल त्यावेळेला भस्माची मात्रा ही कमी ठेवायला पाहिजे. वाचा मॅडम. जाते विशेषं सविधिं तस्य वक्षाम्यतः परम् हेमाद्या सूर्यसन्तप्ता स्रवन्ति गिरिधातवः जत्वाभं मृदुस्नाच्छं यन्मलं तच्छिलाजतु मधुरश्च सतिक्तश्च जपा पुष्पनिभश्च यः कटुर्विपाके शीतश्च स सुवर्णश्च निस्रवः रूप्यस्य कटुकः श्वेतः शीतः स्वादु विपच्यते ताम्रस्य बहिर्कण्ठाभः तिक्तोष्णः पच्यते कटु यस्तु गुगुलुकाभासः तिक्तको लवणान्वितः कटुर्विपाके शीतश्च सर्वश्रेष्ठश्च चायसः गोमूत्रगन्धयः सर्वे सर्वकर्मसु यौगिकः रसायनप्रयोगेषु पश्चिमस्तु विशिष्यते यथा क्रमं वातपित्ते श्लेष्मपित्ते कफे त्रिषु विशेषतः प्रशस्यन्ते मला हेमादिधातुजाः.
सविधिमिति विधानसहितम् शिलाजतु विधानं च यथाक्रमं वातपित्ते इत्यादि ग्रंथेन वक्तव्यम्। हेमाति शब्देन यह हेमादि संभवस्थान भूत शिला उच्यते यतः न साक्षात् सुवर्णादिभ्यः एव शिलाजतु स्रवति। मूर्छनं मसृणम अच्छम याचा अर्थ स्वच्छम आणि मृत्स्न म्हणजे बुळबुळीत। यस्तु रूप्य भवे कटुरस्य वृद्धः स्वादु पाक उक्तः स उत्सर्ग अपवाद न्यायेन ज्ञेयः। वीर्यं तु ताम्रप्रभवस्य उष्णस्य तथा त्रयाणां च शीतत्वयुक्तानाम् अतिउष्ण शीतवीर्यतायाः अवकाशो न अस्ति। अतः सामान्य गुणकथने न अतिउष्ण शीतम् इति पदेन उष्णस्य शीतस्य च वीर्यस्य प्रकर्षः निषिध्यते। तेन अणु उष्णशीतत्वं विधीयते। ततः च शिलाजतूनि वीर्य शीतमुष्णं वा अभीतम् अपि न बलवत् भवति इति लभ्यते। तर वेगवेगळ्या जातीच्या शिलाजतूनुसार या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। शिलाजतूची उत्पत्ती पहिल्यांदा सांगितली। हॅलो, हा बोला, काय हा चालू आहे, अजून चालू आहे, अजून चालू आहे। नाही नाही नाही, ते कसं असतं, पहिली मीटिंग झाली की नंतर त्या जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं। साधारणपणे 6:10 परत दुसरी सुरू होते। 6:30 पर्यंत चालू असतं। अजून चालू आहे। बरं, हा चालेल ना। तुमचा आत्ता तुम्ही मीटिंगला जॉईन होऊन प्रयोग आत्ता तुमचा सांगायचा असेल तर सांगू शकता। तुम्ही परत जॉईन होऊन हा हा बर हा हा बरोबर हा हो बरोबर बरोबर। ओके, ठीक आहे, धन्यवाद। हां ठीक, हां चालेल। हा चालू आहे, जरा मीटिंग संपल्यावर परत बोलतो अजून, किंवा तुम्ही जॉईन होऊ शकता आता अजून। परत क्लिक करा त्याच्यावर। हा चालू आहे अजून, हा 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 परत वा। तर डॉक्टर अंदनकर म्हणून एक चंद्रपूरचे प्रसिद्ध वैद्य आहेत। तर त्यांनी आता फोन केला होता आणि त्यांनी प्रयोग केलेला आहे। आम्ही सुद्धा हे वर्धमान पिंपळीचे अनेक प्रयोग केलेले आहेत आणि मी सुद्धा आयुर्वेद पत्रिकेमध्ये एक लिहिलं आहे की वजन कमी करण्यासाठी सुद्धा वर्धमान पिंपळी रसायनाचा उपयोग काही पेशंटमध्ये आम्हाला झालेला आहे। तोच अनुभव अंदनकरांनी आत्ता मला फोनवरून सांगितला। ते जर परत जॉईन झाले असतील तर त्यांच्या शब्दातही आपल्याला ऐकता येईल। तर शिलाजतूचे वेगवेगळे जे प्रकार आहेत आणि त्याची उत्पत्ती या संबंधीचं विवेचन चालू आहे, ते आज आपण आता इथे पाहूया। तर या शिलाजतूची या सेवनाविषयीचं वर्णन केल्यानंतर शिलाजतूचे प्रकार या ठिकाणी वर्णन केलेले आहेत। तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे तप्त झालेले सुवर्ण आदी गिरिधातूपासून निघणारा लाक्षासदृश सुकोमल स्वच्छ मातीसारखा दिसणारा जो मलरूपी स्राव बाहेर पडतो त्याला शिलाजतू म्हणतात। हिमाद्य हा सूर्यसंतप्त हा स्रवती गिरिधातवः जत्वाभम मृदू मुत्स्नाच्छम यन्मलम तत्शिलाजतू। तर त्यात सुवर्ण शिलाजतू हा तिक्त मधुर रसाचा जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचा कटुविपाकी शीतवीर्य असा जो असतो
त्याला सुवर्ण च्या थरातून तो बाहेर पडतो. रजत शिलाजतू किंवा रौप्य शिलाजतू हा कटू रसाचा, मधुर विपाकी, श्वेतवर्णाचा आणि शीतवीर्य असतो. ताम्र शिलाजतूचा रंग हा कंठाप्रमाणे, मोराच्या कंठाप्रमाणे दिसणारा असून तो तिक्त रसाचा, कटू विपाकी आणि उष्णवीर्य असतो. लोहशिलाजतू हा गुगुळाप्रमाणे दिसणारा, तिक्त रसप्रधान, अनुरस ज्याचा लवण आहे असलेला, कटू विपाकी आणि शीतवीर्य असतो. आणि लोहशिलाजतू हा सर्व शिलाजतूमध्ये श्रेष्ठ प्रकार आहे. चारही प्रकारच्या शिलाजतूला गोमूत्राचा गंध असतो आणि चिकित्सा संबंधी अनेक कर्मामध्ये याचा प्रयोग केला जातो. ह्या लोहशिलाजतूचा जास्त आणि हा योगवाही आहे. आणि केवळ रसायन प्रयोगासाठी वापरायचा असेल तर अंतिम म्हणजेच लोहशिलाजतू हा अधिक लाभदायी होतो. सुवर्णादी 4 धातूपासून मलरूप उत्पन्न होणारा शिलाजतू हा अनुक्रमे वातपित्त, कफपित्त आणि कफ आणि त्रिदोष यामध्ये विशेष लाभदायी आहे. तर लोहशिलाजतू हा त्रिदोषघ्न आहे. चरकामध्ये 4 प्रकारचा शिलाजतू सांगितलेला आहे. सुश्रुतांनी मात्र त्याचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. आणि चरकाचार्यांनी ताम्र शिलाजतू हा उष्णवीर्य, तर बाकी शिलाजतूचे प्रकार हे शीतवीर्य असतात असे सांगितलेलं आहे. आणि सुश्रुतांनी मात्र ताम्र शिलाजतूचे वर्णन करताना तो अनुष्ण शीत आहे असं सांगितलेलं आहे. मला वाटतं आज आपण शिलाजतू हे रसायन संपूया. पुढचं वाचा मॅडम. हो सर. शीलाजतु प्रयोगेषु विदाहिनी गुरुनि च वर्जयेत् सर्वकालं तु कुलत्थान् परिवर्जयेत्. ते हि अत्यन्तविरुद्धत्वात् अश्मनो भेदनात् परम् लोके दृष्टा ततस्तेषां प्रयोगः प्रतिषिध्यते. पयांसि तक्राणि रसा सयुषा तोयं समुद्रा विविधा कषाया. आलोडनार्थं गिरिजस्य शस्ता ते प्रयोज्या प्रसमीक्ष कार्यं. न सोऽस्ति रोगो भुवि साध्यरूपः शीला वयं यं न जयेत् प्रसह्य. तत्कालयोगैर्विधिभिः प्रयुक्तं स्वस्तस्य चोर्जां विपुलां ददाति. इति शिलाजतुरसायनं. तत्र श्लोकः करप्रचीतिके पादे दशच्च महर्षिणा रसायनानां सिद्धानां संयोगः समुदाहृताः. तर हे शिलाजतू प्रयोग करताना काय वर्ज करावं ते पण या ठिकाणी सांगितलंय. शिलाजतू प्रयोगेषु विदाहिनी गुरुनीच वर्जयेत सर्व कालम तू कुलत्थान परिवर्जयेत. म्हणजे शिलाजतू हे सेवन करत असताना विदाही आणि गुरु अन्नपान हे वर्ज केलं पाहिजे. त्याचप्रमाणे कुळथाचा प्रयोग तर संपूर्णतः वर्ज समजला पाहिजे. तर शिलाजतू खात असताना कुळीत खाऊ नयेत असं सांगितलेलं आहे. तर तेही का बरं, तेही अत्यंत विरुद्धत्वात अश्मनो भेदनात् परम लोके दृष्टाः ततः तेषां प्रयोगः प्रतिषिद्धते. तर कुळथाचा प्रयोग हा संपूर्णतः वर्ज करावा, कारण कुळीत आणि शिलाजतू यांचे गुण हे परस्पर विरुद्ध आहेत. कुळथामध्ये अश्मरी नाशनाची शक्ती असते असे आढळून येतं आणि यासाठी शिलाजित सेवन कालामध्ये या द्रव्याचा निषेध सांगितलेला आहे. अत्यंत विरुद्ध आहे आणि अश्मरी भेदन करणार असं आहे. आणि आणखीन पयांसी तक्राणी रसा संयुषास स्तोयम समुद्रा विधा कषायाः आलोडनार्थं गिरिजस्य शस्तास् ते प्रयोज्या प्रसमीक्ष कार्यं. न सोऽस्ति रोगो भुवि साध्यरूपः शिला वयं यं न जयेत् प्रसह्यः. तत्कालयोगैर्विधिभिः प्रयुक्तं स्वस्थस्य चोर्जा विपुलां ददाति. आणि पुढे रसायन जे शिलाजतूचं फायदे पण सांगितलेले आहेत. तर शिलाजतू विरघळणारी द्रव्य पहिल्यांदा कोणती ती सांगितलेली आहेत. त्यामध्ये
पेय म्हणजे गोदुग्ध, ताक, मांसरस, दूध, युष, जल, गोमूत्र तसेच अन्य प्रकारचे काढे शिलाजतू ज्याच्या बरोबर मिसळून दिलं जातं त्यासाठी प्रशस्ती मानले जातात आणि रोगानुरूप पाहून त्या द्रवद्रव्यांचा प्रयोग करावा. विशेषतः दूध हे अनुपान, ताक अनुपान, मांसरस, पाणी, गोमूत्र हे अनुपान वापरलं तर चांगलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे काढे. आणि शिलाजतूची प्रशस्ती इथं केलेली आहे की नस रोग हा अस्ति नसहा अस्ति रोगो भुवि साध्य रूपः शिलावयम यम न जयेत प्रसह्यः. तर जगामध्ये या भूलोकावर असा एक सुद्धा रोग नाही की जो शिलाजतूच्या योग्य पद्धतीनं प्रयोग केल्याने जिंकता येत नाही. याचाच अर्थ की सर्व प्रकारचे रोग शिलाजतूनी योग्य पद्धतीनं योग्य अनुपानाबरोबर शिलाजित वापरलं तर बरे होतात. आणि म्हणून या शिलाजितूचा देशकालानुरूप योग्य त्या योगाबरोबर योग्य पद्धतीनं उपयोग करावा आणि तो स्वस्थ आणि निरोगी पुरुषांना शक्ती प्रदान करतो. स्वस्थस्य ऊर्जा विपुलां ददाती. या प्रमाणे या ठिकाणी शिलाजतू रसायन संपलं. तर करप्रचय नावाचा या तृतीय पादामध्ये सिद्ध रसायनाच्या 16 कल्पांचं वर्णन केलेलं आहे. तर शिलाजतू प्रयोगेषु एते बहुवचनम् आलोडन अभिधानेन प्रयोगभेदं बुद्धिस्थीकृतं ज्ञेयम्. शिलाजतु प्रयोगे गुरुनिषेधे अपि विशेषवत्वात् क्षीरादी प्रयोगः. तर गुरु अन्न घ्यायचं नाही परंतु दूध मात्र घ्यायचं आहे. सर्व कालमिति यावद रसायन हिताः गुणाः सन्ति केचित् तु यावत जीवन कुलत्थ वर्जनम आहू. काही लोक कुळीत हे जोपर्यंत शिलाजतूचा प्रयोग चालू आहे तोपर्यंत वर्ज करावं. पण काही लोकांचं तर म्हणणं की शिलाजतू घेतल्यानंतर जीवनभर कुळीत वर्ज करावं असं पण सांगितलंय. तत्भावितः कपोताश्च कुलत्थाश्च विवर्जयेत. त्याचप्रमाणे कुळीत आणि कपोत म्हणजे कबुतराचं मांस हे सुद्धा वर्ज करायला सांगितले. सुश्रुतानी शिलाजतू प्रयोगम स्तौती न सहा अस्ति इत्यादी. तर शिलाजतू सेवन कालामध्ये विदाही त्याचप्रमाणे गुरु इत्यादी अपत्य सांगितलेलं आहे. ते जितके दिवस शिलाजतू प्रयोग केला तितकेच दिवस पुढे चालू ठेवणं योग्य ठरतं. ज्यांना शिलाजतूचा प्रयोग केला आहे त्यांनी व्यायाम, आतप, जोराने वाहणारा वारा, मानसिक क्लेश, गुरु आणि विदाही पदार्थ, कुळीत, कबुतराचं मांस, मका यांचा त्याग केला पाहिजे असं अष्टांग संग्रहकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. चक्रदत्ताने ज्याला शिलाजतू प्रयोग केला आहे त्याने जन्मभर कुळीत वर्ज केला पाहिजे असं म्हटलं आहे. आणि सुश्रुतांनी कुळीत आणि कपोत मांस या 2 पदार्थांचा अपत्यामध्ये समावेश केलेला आहे. इति अग्निवेश कृते तंत्र चरक प्रतिसंस्कृते चिकित्सा स्थाने रसायनाध्याये करप्रचितियो नाम रसायन पादः तृतीयः. इति श्री चक्रपाणी दत्त विरचितायाम आयुर्वेद दीपिकायां चरक तात्पर्य टीकायां चिकित्सा स्थाने रसायनाध्याये करप्रचितियो नाम रसायन पादः तृतीयः. तर या ठिकाणी हा करप्रचितीय नावाचा जो रसायन पाद तो संपलेला आहे शिलाजतू बद्दलचा. तर आजचं सुभाषित आहे उद्यम साहसम धैर्यम बुद्धिशक्तिपराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र साह्यकृत विधी. विधी याचा अर्थ ब्रह्मदेव आणि किंवा दैव असं पण आहे अर्थ. आणि साह्यकृत म्हणजे मदत करतो. तर हे दैव किंवा ब्रह्मदेव कुणाला मदत करतो हे त्या ठिकाणी सांगितलंय की ज्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत. तर कोणते? उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम. हे 6 गुण म्हणजे उद्योगशीलता, धाडस, धैर्य, बुद्धिमत्ता, त्याचप्रमाणे सामर्थ्य आणि पराक्रम या 6 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला दैव मदत करते.
आणि त्याला यश प्राप्त होते. कोणी म्हणेल की प्रपंचात आणि प्रयत्नांचे प्राधान्य असले तरी हरकत नाही, पण परमार्थ तर भाग्यावरच अवलंबून आहे. तर भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, पुण्य फळते बहुत दिवसा. तर जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. यासारख्या अनेक वचनातून अभंगातून हेच सिद्ध केलंय की परमार्थात भाग्याचं फार महत्व आहे, ते नाकारता येत नाही. परंतु अनुकूल प्रारब्धाने जीव सहज परमार्थाकडे वळतो. तरी पण ते जरी अनुकूल नसले तरी सत्संगातून प्रयत्नाने मन भक्तीकडे वळवावे लागते, हे लक्षात ठेवणं जरुरीच आहे. तर यशस्वी होण्यासाठी उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण आवश्यक आहेत. आणि हे जर असतील तर आपल्याला दैवाची पण साथ मिळते. हे महत्वाचे. धन्यवाद.